राजकारणाच्या क्षेत्रामध्ये परळीच्या राजकारणाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते। परळीचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय बनलेले असते। या ठिकाणचे राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ असतो। त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये नवे चित्र बघायला मिळाले आहे। आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय व परळीचे नगराध्यक्ष राहिलेल्या दीपक देशमुख यांनी स्वाभिमानाची हाक देत स्वतंत्रपणाने निवडणूक घोषित होण्यापूर्वीच आपल्या पत्नीची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे निश्चित करण्यापूर्वी काहीही झाले तरी आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारच या निश्चयाने ते मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच आपल्या प्रचारालाही सुरुवात केली। एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचाराची परळी शहरात त्यांनी हवाच निर्माण केली। वेगवेगळे पोस्टर्स असो, बॅनर्स असो, LED स्क्रीनद्वारे प्रचार असो, त्याचबरोबरीने त्यांनी घरोघर जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठीवरही भर दिला आणि अक्षरशः निवडणूक कार्यक्रम सुरू होण्याआधीच परळी शहर त्यांनी पिंजूनही काढले आहे। ठिकठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी आशीर्वाद द्या अशा प्रकारची साद ते घालत आहेत। दीपक देशमुख यांच्या सुविद्य पत्नी सौ संध्याताई दीपक देशमुख या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार असून त्यांनी आपल्या प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे। संपूर्ण शहर त्यांनी प्रचाराची एक हवा निर्माण करून प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत। येणाऱ्या काळात या प्रचाराचा आणि परळीकरांच्या आशीर्वादाचा त्यांना निश्चितच लाभ होईल अशी आशा त्यांना वाटत आहे। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात मतदार राजा त्यांच्या पदरात आशीर्वाद टाकतो का? परळीचे नगराध्यक्ष म्हणून सौ संध्याताई दीपकराव देशमुख यांना परळीकर पसंती देतात का हे येणारा काळच सांगेल। मी संध्या दीपकराव देशमुख, सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी संस्था उपाध्यक्ष। परळी नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिलेला सुटल्यामुळे मी प्रामुख्याने स्वच्छता, लाईट, नळ, पाणी, शिक्षण यावर आधी भर दिली। माझे मिस्टर 4 वेळेस नगरसेवक, 1 वेळेस नगराध्यक्ष होते। माझ्या मिस्टरांचे सर्व काम मी करायचे, त्यामुळे मला सर्व अनुभव आहे। परळीकरांसाठी अहोरात्र काम करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे। परळी महिला सर्वसाधारण महिला राखीव झाल्यामुळं मी माझ्या मिसेसला उभा करायचा निर्णय घेतला आहे। दिवाळी निमित्त आम्ही आमच्या दोघांचे फोटो देऊन शुभेच्छाचे होर्डिंग लावलेत। आम्ही केलेले काम परळीमध्ये सत्तेत असताना सुद्धा जनतेच्या हितासाठी केलेले आंदोलन हे सुद्धा आम्ही चित्रफिती मार्फत परळीकरांना दाखवत आहोत। आणि मी स्वतः आणि मिसेस सुद्धा हे आम्ही दोघं पण प्रचाराला लागलो आहोत। प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर जाऊन आम्ही आशीर्वाद मागत आहोत आणि डायरेक्ट मतदान असल्यामुळं परळीकरांना आम्ही नतमस्तक होत आहोत प्रत्येकाच्या दारात जाऊन की आम्ही त्या कामासाठी आम्ही उत्सुक आहोत। आम्हाला पहिल्यापासून नाद आहे हे सगळ्या परळीकरांना सुद्धा माहिती आहे की आम्ही परळीसाठी काम करतो। म्हणून आज ती वेळ आलेली आहे, म्हणून आम्ही प्रत्येकाच्या डोर टू डोर जाऊन आशीर्वाद घेत आहोत।